पाठीमागं पण आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुर्दशा दाखवली होती. त्यांचा जे आपला अनुभव असतं ते सांगितलेलं होतं की दूध व्यवसाय हा खरंच परवडतो का. त्याच्यामध्ये मला एवढ्या सगळ्या कमेंट आल्या, त्याच्यामध्ये एक सुद्धा पॉझिटिव्ह कमेंट आलेली नव्हती किंवा कुठलाही शेतकरी म्हटला नव्हता की आजच्या ह्या स्थितीला दूध व्यवसाय हा परवडतो. याचं कारण काय आहे? याचं कारण हे आहे की दुधाचे मोठ्या प्रमाणात उतरलेले बाजारभाव आणि खुराकाच्या आणि चाऱ्याच्या वाढलेल्या किमती याच्यामुळे दूध व्यवसाय हा अजिबात परवडत नाही. त्याच्यामध्ये मी असंच बघता बघता एक दिवशी बघितलं होतं, एका शॉर्टमध्ये एका माणसाने एका शेतकऱ्याने दुधाने आंघोळ केलेली होती, पण त्याच्यावरती अशा कमेंट आल्या की दूध व्यवसाय म्हणजे तुला जास्त माज आहे किंवा तू दूध नाचतोय किंवा अन्न नाचतोय. पण त्या शेतकऱ्याची मला एक गोष्ट अशी आवडली, त्याच्यामुळे मी त्याचं रिमिक्स करणार होते, पण मी केलेलं नाही. कारण मला त्यांची एक गोष्ट आवडली की दूध व्यवसाय परवडत नाही, मग दुसऱ्याला फुकट देण्यापेक्षा ओतून दिलेलं चांगलं. पण त्यांचं सांगण्याचा किंवा दाखवण्याचा उद्देश मला समजला, पण त्यांनी जी पद्धत वापरली आपलं मत मांडण्याची ती चुकीची होती. ते त्यांनी दूध ओतून देण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी न वापरता जर त्यांनी त्याचं जैविक खत किंवा औषध केलं असतं, कुठल्याही पद्धतीने जर औषधासाठी त्याचा वापर केला असता तर नक्कीच त्यांना फायदा पण झाला असता. आणि जे आपलं कवडी मोल भावाने विकलं जातं ते दूध आपलं कारणी पण आलं असतं. पण त्या माणसाची पण चूक नव्हती. कारण बरेच लोकांनी अशा पण कमेंट केल्या की तुम्ही भेसळयुक्त दूध विकत असताल, त्याच्यामुळे तुम्हाला डेअरीवाल्यांनी माघारी पाठवलं असं. आता एक गोष्ट सांगायची म्हणजे शेतकऱ्याला एवढं ज्ञान जर असतं ना की दुधामध्ये युरिया किती प्रमाणात टाकायचा, तर तो शेती करत नसताना बसला, त्याने डायरेक्ट फॅक्टरीज खोलली असती ना मग पॅकिंग करायची. असं नसतं. कारण शेतकरी जो चाऱ्यापासून दुधापर्यंत नेण्यासाठी आपल्या गायला किती सांभाळतो, किती स्ट्रगल असते, किती संघर्ष असतो तो त्यालाच माहिती असतो. कारण एखादं जनावर आजारी पडलं तर घरातल्या एखाद्या सदस्यासारखी त्याची काळजी घ्यावी लागते. आणि जर ताप येत असेल वगैरे तर ते दूध ते डेअरीवाल्याला सांगूनसुद्धा साईडला ठेवतो, म्हणजे वेगळ्या कॅनमध्ये असतं ते. एवढी जर शेतकऱ्याची एवढी प्रामाणिक परिस्थिती असती आणि लोक असे आरोप करतात की डायरेक्ट तुम्ही रसायनयुक्त दूध असेल किंवा भेसळयुक्त असेल. काय भेसळ करणार आहे? त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणीच टाकेल ना. पाणी टाकून ती चोरी खपली जात नाही. कारण डेअरीवाले पण भरपूर हुशार झालेले. फॅटवरती दुधाचे रेट असतात. जर फॅट कमी असेल, जर्शीचे रेट वेगळे असतात आणि म्हशीच्या दुधाचे रेट वेगळे असतात. याचं कारणच एक आहे की म्हशीच्या दुधाला फॅट जास्त असते. मग ते न सांगता सुद्धा त्याचं तंत्रज्ञान एवढं सज्ज झालेलं आहे की त्याच्याकडून होणारं कुठलीही हे प्रकारचं जे डोळ्यात धूळ टाकायचं म्हणतो आपण, ते शेतकऱ्याला करता नाहीत. कारण विषय काय असतो, त्याच्याकडून तपासण्या त्यावेळेस शेतकऱ्याकडून डेअरीपर्यंत जातं, त्यावेळेस चेक केलं जातं. आणि ज्यावेळेस ते पॅकिंग होतं आणि लोकांपर्यंत परत विकलं जातं पॅकिंग, त्याची चेकिंग कोणी करत नाही. कारण त्याच्यामध्ये किती विटॅमिन असतात, किती त्याच्यामध्ये शुद्धता असते, किती त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. कॅल्शियम वगैरे ठीक आहे, पण त्याच्यामध्ये शुद्धता किती असते हे कोणी चेक करत नाही. आणि त्याच्याही पुढे त्याची प्रोसेस होऊन ज्यावेळेस काही पदार्थ होतात त्याची किंमत बघितली आणि दुधाची किंमत बघितलीत, अगदी त्याचं म्हणजे तुलनाच करण्याचे विषय नाही की कुठल्याही गोष्टीचे रेट कमी येत नाहीत. आणि पॅकिंगमधल्या दुधाचे रेटसुद्धा अजिबात कमी नाही झालेले. ह्या 2 वर्षामध्ये तर दुधाचे रेट निम्म्याने कमी झालेत. पण ग्राहकांना आहे त्याच भावाने दूध घ्यावं लागतं. मग दुधाचं काय झालं आहे ते सरकारला माहिती असेल किंवा मग ते दुधाचे प्रोडक्ट बनवणाऱ्या लोकांना माहिती असेल की भेसळ कुठं होती आणि पैसा जातोय कुठं. आणि खरंच दुधामध्ये पाणी म्हणून दूध कमी रेटने जातं आहे का दुसऱ्यांचे पोटं भरण्यासाठी दूध शेतकऱ्याला कमी रेटमध्ये द्यावं लागतं. हे सगळ्या गोष्टी उलगडा करण्याचं आपलं काम नाही. पण फक्त एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना सुद्धा परवडेबल दर दिले पाहिजेत. त्याचा खर्च निघून कमीत कमी त्याला 2 पैसे राहावे अशाप्रमाणे त्याला दर असायलाच पाहिजेत. जर आपण कुठं बाहेर गेलो तर आपल्याला एक बिसलरी घ्यायची म्हणलं तर 12 ते 15 रुपये द्यावे लागतात. आणि दुधाचा जर 1 लिटरचा रेट बघितला, तेवढंच एक बिसलरीच्या मापाचं दूध जर बघितलं तर ते 26 ते 27 रुपयांनी विकलं जातं. म्हणजे बघायला गेलं तर पाण्याची सुद्धा दुधापेक्षा जास्त किंमत आहे. मग पाण्यात दुधामध्ये जेवढे घटक आहेत तेवढे खरंच पाण्यामध्ये आहेत का, हा पण विचार करायसारखा सारखी गोष्ट आहे. दुधापर्यंत चाऱ्यापासून दुधापर्यंत यायला शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते आणि किती त्याच्यासाठी कष्ट असतात. त्यापेक्षा कमीच कष्ट फिल्टरला असतील, पाण्याला फिल्टर करण्यासाठी त्याची किंमत एवढी होऊ शकते. तर मग दुधाची तर आजच्या जगात काय आहे, चोर चोरी करून निघतो आणि शिक्षा संन्यासालाच भोगावं लागते. कारण इतकं प्युअर आणि शुद्ध दूध शेतकरी डेअरीपर्यंत पोहोचवतो, पण त्याला तेवढा मोबदला मिळत नाही.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर शेतकरी असाल किंवा गाय व्यवसाय करत असाल तर आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर